स्वामीमय सुप्रभात मंडळी, मी निधी आपल्या पॅशनेट निधी या चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत। तर मंडळी, आता आपले सणवार सुरू होणार आहेत। ज्येष्ठ महिना चालू आहे, आषाढ महिना सुरू होईल, त्याचप्रमाणे श्रावण महिना सुद्धा सुरू होईल, त्याच्यानंतर नवरात्र, दिवाळी, मार्गशीर्ष महिना असे सगळे आपले सणवार सुरू होणार आहेत। तर आज मी स्पेशल व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। तर बऱ्याच दिवसांनी मी पण आता घरामध्ये फुलवाती बनवते आहे। तर या फुलवाती कशा बनवायच्या आणि या फुलवाती बनवण्यामध्ये ना एक महत्त्वाची गोष्ट आहे, जी या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे। कारण का आपण काही तुपाच्या वाती घेतो, फुलवाती घेतो स्पेशली, तर त्याच्यामध्ये एक महत्त्वाची जी गोष्ट आहे ना ती नाहीये, ती कोणती आहे? तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर ती मी महत्त्वाची टिप या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला देणार आहे। तर चला मी दाखवते तुम्हाला की मी माझ्या घरामध्ये ज्या फुलवाती आहेत त्या कशा बनवते। तर फुलवातीसाठी ना शक्यतो आपण गाईचं तूप वापरायचं आहे। तर माझ्याकडे ना गिरगाईचं दूध येतं, तर त्या गिरगाईच्या दुधामध्येच मी गाईचं तूप बनवते आणि त्या तुपामध्येच ना मी माझ्या फुलवाती बनवते। तर आपण साधं जे पण काही गोवर्धन तूप आहे, गाईचं तूप आहे, बरेच बाहेर गाईच्या दुधाच्या तुपाचे ब्रँड मिळतात, तर तेही घेतले ना तरी सुद्धा चालणार आहे। तर मी खाताना सुद्धा ना गिरगाईचं तूप म्हणजे वापरते, त्यामुळे आपण जे खाऊ तेच देवाला देऊ असं पण करू शकतो। तर मग मी कधी कधी काय करते ना की बाहेरून ना गोवर्धनचं तूप हे माझं फेमस आहे ते आणते आणि मग त्याच्यामध्ये ना माझं जे गिरगाईचं तूप आहे ना त्याच्यामध्ये ना मी 2.25 चमचे ना त्याच्यामध्ये गिरगाईचं तूप पण टाकते। म्हणजे कसं ना त्या तुपामध्ये गिरगाईच्या तुपाचा सुद्धा अंश उतरतो आणि आपल्याला पण समाधान। तर चला की आपण जे पण काही देवाच्या पूजेसाठी जे काही बनवतोय ते चांगल्या गोष्टी किंवा चांगली वस्तू, चांगलं तूप वापरून बनवू शकू। तर ज्यांना कोणाला परवडत नसेल गिरगाईचं तूप, तर आपलं जे साधं गाईचं तूप असतं त्याच्यामध्ये सुद्धा बनवलं तरी सुद्धा चालणार आहे। तर तुम्हाला आता मी दाखवते की हे मी वाती, फुलवाती ज्या घरात बनवते त्या कशा बनवते आहे आणि हे तूप बनवताना ते तुपामध्ये मी काय काय गोष्टी चांगल्या चांगल्या टाकते आहे ते तुम्हाला दाखवते। तर चला माझ्याबरोबर किचनमध्ये, तुम्हाला मी दाखवते आज की मी कशा फुलवाती बनवते ते। तर चला। तर मंडळी, इथे मी गोवर्धनचं विकत तूप आणलेलं आहे आणि ही माझी ना तुपाची काचेची बॉटल आहे। तूप हे नेहमी ना काचेच्या बॉटलमध्येच ठेवावं की ते जास्त दिवस टिकतं आणि त्याला वाससुद्धा येत नाही। तर हे मी जे स्टीलचं पातेलं घेतलेलं आहे ना, तर तेवढं तूप मी आता जे काही फुलवाती बनवणार आहे त्याच्यासाठी वापरणार आहे। तर आता सगळी पिशवी मी अगदी व्यवस्थित खाली करून घेते आणि या तुपातच मी आता तुम्हाला दाखवते की त्याच्यामध्ये मी माझ्या घरच्या फुलवाती कशा बनवते ते। तर फुलवाती बनवण्यासाठी ना मी अशी पाकिटं विकत घेतलेली आहेत। तर एक पॅकेट 50 रुपयाला आहे आणि अगदी छोट्या छोट्या फुलवाती आहेत। पण ज्यांना घरी फुलवाती बनवायच्या असतील तर त्याच्यासाठी मी एक सॅम्पल म्हणून दाखवते। तर मी आता हा छोटासा कापूस घेतलेला आहे आणि तो अगदी असा पातळ घ्यायचा आहे आणि जेवढा आपल्याला तो पिंजता येईल, म्हणजे थोडासा असा पसरवता येईल तेवढा पसरवायचा। त्याच्यानंतर त्याची जी पण काही दोन्ही टोकं आहेत ती अशी आपण एकत्र करायची आहे आणि हे पटकन पिळलं जात नाही, म्हणून आपण काय करायचं, तर मी इथे ना भस्म घेतलं आहे। तर पाणी यूज नाही करायचं आहे, कारण फुलवाती आपण प्रज्वलित करतो तर पाणी त्याच्याबरोबर विरोधाभास होतं। तर त्याच्यामुळे आपण मग दूध पण काही जण यूज करतात, तर मला माहीत नाही, पण माझ्या मते तरी दूध पण यूज करू नये, कारण त्याच्यामध्ये पण पाण्याचा अंश असतो। तर असं भस्म घ्यायचं आणि त्या भस्माने ना ती पूर्ण फुलवात आहे ना अशी आपण पिळायची आहे। तर अशाच पद्धतीने आणखीन एक फुलवात घ्यायची आहे। तर कोणत्याही व्हिडिओमध्ये हे तुम्हाला आत्तापर्यंत सांगितलं नसणार आहे की फुलवाती ना या कधी पण 2 घ्यायच्या, जोडीने घ्यायच्या। तर याला ना फुलवात म्हणतात आणि जी लांब असते ना त्याला काडवात म्हणतात। तर ती काडवात लावताना सुद्धा दिव्यामध्ये 2 घ्यायच्या असतात, जोडीने घ्यायच्या असतात। एक फुलवात किंवा एक काडवात कधीच लावायची नसते। तर प्रत्येकजण, मी बरेच व्हिडिओ बघितले तर त्याच्यामध्ये ना ती एकच फुलवात आपल्याला लावताना दाखवतात, तर हे चुकीचं आहे। आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अशी प्रथा आहे की आपण कोणतीही काडवात समईमध्ये किंवा दिव्यामध्ये लावताना किंवा फुलवातीचा दिवा लावताना ना फुलवात या नेहमी 2 असल्या पाहिजेत आणि अशा 2 फुलवाती मिळून
आपली एक फुलवातीची जोडी तयार होते. तर आता या सगळ्या ज्या पण आहेत फुलवाती त्या अशा मी 2-2 करून घेणार आहे आणि त्या ना मी या साच्यामध्ये टाकणार आहे. तर हा मी ना 150 रुपयाला काहीतरी साचा घेतलेला आहे आणि मस्त आहे. छानपैकी मी घरी आल्यानंतर तो स्वच्छ धुतलेला आहे, उन्हामध्ये वाळवलेला आहे, कारण कुठेही पाण्याचा अंश राहता कामा नये. आणि आता ह्याच्यामध्ये मी या फुलवाती बनवणार आहे. खूप छान आहे हा साचा. एकदाच काय ते 150 रुपये आपण इन्व्हेस्ट करायचे, पण ते आपल्याला लाईफ लाँग पुरणार आहेत. तर आता मी दाखवते तुम्हाला की मी ह्या फुलवाती कशा बनवणार आहे, तुपामध्ये काय काय टाकणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथे मी विकतच्या ज्या पण काही फुलवाती आहेत ना, त्या ताटामध्ये काढून घेतलेल्या आहेत आणि या विकतच्या फुलवातींना एक अशा 2 एकत्र करून एक फुलवात बनवते आहे. आणि जो सिलिकॉनचा साचा मी मिशोवरून विकत घेतलेला आहे ना, त्याच्यामध्ये मी ते ठेवते आहे. तर हे सगळे जे 2-2 फुलवाती बनवल्यानंतर ना, याच्यामध्ये आपण तूप टाकायचं. पण या ज्या आपण फुलवाती पिळू ना, त्या अगदी व्यवस्थित पिळून घ्यायच्या आहेत. त्याच्यामध्ये आता सगळ्या मी फुलवाती 2-2च्या लावून ठेवलेल्या आहेत. तर हे ना 7 आणि 7 म्हणजे 7-7 49 असे 49 इथे फुलवाती एका साच्यामध्ये बनवू शकतात. आणि एवढं बनवूनसुद्धा पुन्हा एवढ्या फुलवाती इथे उरलेल्या आहेत. म्हणजे 50 रुपयात ना भरपूर मस्त छान छोट्या-छोट्या नाजूक अशा या फुलवाती मिळतात. कोणत्याही जिथे आपल्याला देवाचं सामान मिळतं ना, तिथे या फुलवाती मिळतात. व्यवस्थित बघून घ्यायच्या आहेत. त्यामुळे कशा 2-2 फुलवाती जरी आपण लावल्या ना, तरी फार मोठ्या फुलवाती होत नाहीत. तर मी हा साचा पण जो घेतलेला आहे ना, तो छोट्या फुलवातींचा घेतलेला आहे. असा मोठा साचासुद्धा मिळतो, म्हणजे मोठ्या फुलवातींचा सुद्धा साचा मिळतो. पण मला दिवसाला जवळ-जवळ 2 टाईम 10 ते 12 फुलवाती लागतात. तर त्याच्यामुळे म्हणून मी छोट्या-छोट्याच घेतलेल्या आहेत, की त्यामुळे तुपाचा दिवाही लावता येईल आणि आपल्याला बजेटमध्ये सुद्धा बसेल. तर आता मी तूप बनवते ह्याच्यामध्ये घालण्यासाठी. ते पण तुम्हाला दाखवते, की मी ते कसं बनवते, त्याच्यामध्ये काय-काय घालते. तर चला आता आपण जाऊयात किचनमध्ये. इथे आता मी गॅसवर ना जे गाईचं तूप आहे ते थोडंसं पातळ व्हायला ठेवलेलं आहे. तर हे थोडंसं पातळ झालं की मग त्याच्यामध्ये काय काय टाकणार आहे तुम्हाला दाखवते. इथे आता तूप व्यवस्थित पातळ झालेलं आहे. तर गॅस आपण बंद करून टाकायचा आहे. आणि आता त्याच्यामध्ये मी काय काय टाकणार आहे. तर याच्यामध्ये आता थोडीशी हळद टाकायची आहे. थोडीशी सिनेमनची पावडर टाकायची आहे, जेणेकरून घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट होते. आणि असा हा जो भीमसेनी कापूर आहे ना, आणि असा जो भीमसेनी कापूर आहे तो याच्यामध्ये आपण असा चुरून टाकायचा आहे. आणि तो अलगद असा हाताने चुरला जातो. फार काही आपल्याला कष्ट घ्यावे लागत नाही. आणि हे सगळं असं आपण छानपैकी याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये मी कोणतंही डालडाचं तूप घालणार नाही आहे किंवा वॅक्स घालणार नाही आहे. हे प्युअर आपलं गाईचंच तूप आहे आणि या गाईच्या तुपाचे प्युअर मी फुलवाती बनवणार आहे. आणि हे सगळं टाकल्यानंतर पुन्हा एकदा अगदी हे तूप कोमट करून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळे इन्ग्रेडियंट्स त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स होतील. करपू द्यायचं नाही आहे. आणि मग पुन्हा एकदा गॅस बंद करून त्या फुलवातीमध्ये आपण हे असं तूप आहे ते ओतायचं आहे. तूप पुन्हा एकदा कोमट केल्यानंतर ना, त्याच्यामध्ये 6 ते 7 कांड्या मी केसर टाकलेलं आहे. आणि घरी जे मी गिरगाईचं तूप बनवलेलं आहे ना, ते सुद्धा 2.25 चमचे मी याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि छान मिक्स केलेलं आहे. आता हे मिक्स केलेलं तूप ना आपण साच्यामध्ये जे आपण 2-2 फुलवाती रचलेल्या आहेत त्याच्यामध्ये अगदी अर्धा चमचा हे तूप अलगद टाकायचं आहे, जेणेकरून ना ती जी फुलवात आहे ती कुठेही आडवी नाही झाली पाहिजे. तर आता फुलवातींमध्ये व्यवस्थितपणे तूप आता भरून झालेलं आहे आणि सगळ्या वातींना सरळ राहतील याची आपण दक्षता घ्यायची आहे. कुठलीच फुलवात अशी आडवी पडली नाही पाहिजे. तर आता हे मी सगळं व्यवस्थितपणे फ्रीजमध्ये तर आता 2 ते 2.5 तासांनी हा साचा मी काढलेला आहे आणि छान अशा फुलवाती इथे रेडी झालेल्या आहेत. तर आत्ताच काढलेला आहे. तर अशा प्रकारे असं मोल्ड उलटा केला ना की मस्त अशी छोटीशी आपली फुलवात इथे रेडी झालेली आहे. तर अशा आपण काढून चांगल्या डब्यामध्ये ठेवायच्या आणि फ्रीजमध्ये ठेवावं लागेल.
तर मध्ये हे असं काळं वगैरे दिसतंय, ती सिनेमन पावडर आहे, कापूर आहे. त्याचा सुगंध खूप छान येणार. आणि आता ही फुलवात ना मी प्रज्वलित सुद्धा करून दाखवणार आहे की ही एवढीशी आपल्याला ना रोज वापरण्यासाठी पुरेशी आहे. आणि ही किती तास किती मिनटं जळते. आता इतक्या फुलवाती रेडी झालेल्या आहेत. आता मी एक दिवा प्रज्वलित करून दाखवते आणि तुम्हाला सांगते की किती वेळ ही फुलवात प्रज्वलित. शुभं करोति कल्याणम् आरोग्यं संपदा शत्रुबुद्धी विनाशाय मृत्युंजय नमोस्तुते. दिव्या दिव्या रे दीपत्कार कामी कुंडल मोठा. दिव्याला पाहून नमस्कार, दिवा लावला तुळशीपाशी, उजेड पडला विष्णूपाशी, माझा नमस्कार सर्व देवांपाशी. तर छान असा हा दिवा मी तिन्ही संध्येला प्रज्वलित केलेला आहे. ही छोटी फुलवात ना अगदी 20 मिनिटं तरी मस्त प्रज्वलित राहते. तर मंडळी बघितलात ना की मी अशा पद्धतीने घरामध्येच गिरगाईच्या तुपाच्या फुलवाती बनवते. तर या फुलवातीचा दिवा मी रोज देवाजवळ प्रज्वलित करते. तुळशी वृंदावन आहे तर त्याच्यासमोर मी प्रज्वलित करते. एक माझ्याकडे ना मी बाहेर बेलाचा वृक्ष लावलेला आहे, बेलाचं झाड लावलेलं आहे. त्याच कुंडीमध्ये ना मी नर्मदेश्वर शिवलिंग प्रस्थापित केलेलं आहे. तर तिथे सुद्धा मी तुपाचा दिवा लावते. आणि माझ्याकडे शमीचं झाड आहे तर त्याच्यासमोर सुद्धा मी तुपाचा दिवा लावते. त्याचप्रमाणे उंबरठ्याच्या बाहेर सुद्धा 2 मी तुपाचेच दिवे लावते. तर जवळजवळ हे मला 6 ते 7 दिवे दिवसभरात लागतात. तर त्याच्यामुळे ना मी या फुलवाती घरातच बनवते आणि त्या मला स्वस्त पडतात. बाहेरून विकत घ्यायला काही हरकत नाही, महाग पण पडतात. पण त्याच्यामध्ये मी जी महत्त्वाची टिप द्यायची ती अशी आहे की बाहेर जे आपण काही तुपाच्या वाती बनवतात ना तर त्याच्यामध्ये ना थोडंसं मेण घातलेलं असतं. आणि काही जण तरीसुद्धा म्हणत असतील किंवा दावा करत असतील की मी तुपाच्याच शुद्ध तुपाच्या मी वाती देईन. तर तेही खरं असेल. पण ना आपण जेव्हा फुलवात बनवतो ना तेव्हा जोड फुलवात असावी. बाहेर ज्या तुपाच्या वाती बनवल्या जातात ना त्याच्यामध्ये ना एकच फुलवात वापरली जाते. पण आपल्याकडे जी संस्कृती आहे भारतीय संस्कृतीप्रमाणे ना 2 फुलवातींची मिळून एक फुलवात बनते. आणि मग त्याच्यातून आपण तो फुलवातीची जी वात आहे ती बनवायची असते आणि त्याची एक वात बनवतो. तर ही गोष्ट मात्र तुम्हाला कुठेही बाहेर विकत मिळणार नाही, जी आपल्याला स्वतःच घरी बनवायला लागणार आहे. आणि या एकमेव गोष्टीसाठी ना मी घरातच फुलवात बनवते. तर बघा ही जी फुलवात आहे ती अगदी व्यवस्थित आणि पूर्णतः जळते आहे आणि पूर्ण जळणार आहे अजून 5 मिनिटं तरी. तर याच नोटवर मी आता माझ्या व्हिडिओचा एंड करते आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत काळजी घ्या, सेफ राहा, अँड बाय बाय.